सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वर करतात, त्या लीळांमधून आपल्याला जो समज, ज्ञान, बोध, जाणीव करून देतात, ती आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकुलीला आहे आणि खडकुलीला असताना आचार्यांचं आता अनुसरण झालेलं आहे. अनुसरण झाल्यानंतर काय काय करावं लागतं, कशा पद्धतीनं राहावं, ही चिकित्सा, ही उत्सुकता आचार्यांना लागलेली आहे आणि ते देवाला विचारतात आणि त्या अनुषंगाने परमेश्वरही त्यांना विधी सांगतात. भिक्षेचा विधी सांगितल्यानंतर जे साधक आहे, जे अनुसरलेले पुरुष आहे, जे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने साधना करतात, त्यांनी कसं राहावं, कोणत्या पद्धतीनं अन्न घ्यावं, कोणतं अन्न घ्यावं, या पद्धतीनं परमेश्वर आचार्यांना मार्गदर्शन करतात. अप्रत्यक्षरित्या आपल्याला मार्गदर्शन करतात. परमेश्वर प्राप्तीची चाड ज्याला आहे त्यांनी कसं राहावं, कशा पद्धतीनं राहावं, काय करावं, कोणता उद्देश, कोणता विचार ठेवा, कोणता हेतू ठेवा, हे परमेश्वर आचार्याच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. एके दिवशी असंच भट्टोबासांनी विचारलं की जे परसनायक आहे, आता परमेश्वराच्या सन्निधानामध्ये अनेक भक्त आहे आणि ते जे भक्त आहे, काहींना बोध आहे, आता आचार्यांना बोध झाला, रानाईसाला बोध आहे, आऊसांना वेद आहे, बाईसांना प्रेमदान आहे, असे काही भक्त आणि त्याच्या व्यतिरिक्तही जे अनेक भक्त आहे का ज्यांना वेद आहे फक्त किंवा दर्शनार्थी आहे, बोध नाही, परंतु अन्य मार्गाचे जरी असले तरी परमेश्वराच्या ठिकाणी येऊन एक आवडी निर्माण होऊन तेही भिक्षाला जातात. कारण ते अन्य मार्गाचे जरी असले तरी तेही जोगी आहे, संन्यासी आहे, काही प्रापंचिक लोक आहे, परंतु परमेश्वराच्या आवडीतं परमेश्वराच्या सन्निधानात राहून त्यांची जी कणव आहे त्या कणवेतो परमेश्वर त्यांची अवस्था बघून त्यांनाही मार्गदर्शन करतात. आणि परसनायक नावाचे जे भक्त आहे तेही देवाच्या सन्निधानात असतात, ब्राह्मण आहे, बोध नाही आणि त्या अनुषंगाने तेही भिक्षेला जातात. परंतु आता आचार्यांना जो केलेला जो आचार आहे भिक्षेचा, त्या व्यतिरिक्त त्यांचा आचार आचार्यांना दिसतो, ते लक्षात येतं आणि मग चिकित्सा म्हणून, उत्सुकता म्हणून परमेश्वराला ते विचारतात की जी हे परसनायक जे भिक्षेच्या वेळेला काय करतात, टिळा जानवं घालतात, टिळा लावतात, जानवं घालतात आणि भिक्षा मागतात, हा कोणता धर्म म्हटले टिळा जानवेचा? आता ते ब्राह्मण असल्यामुळं टिळा लावणं, जानवं लावणं आणि ब्राह्मणांना त्याही वेळेस लोक श्रेष्ठ समजायचे आणि अशा पद्धतीने गेल्यानंतर भिक्षा चांगली वाढायची. ती दृष्टपरी इच्छा त्यांची असल्यामुळं, बोध नसल्यामुळं ते तसे करायचे. आणि आचार्यांना मात्र देवानी जे आहे, जानवं आहे, टिळा आहे, याचा सर्व त्याग करून भिक्षा कशी मागावी, कशा पद्धतीनं राहावं हे सांगतात. परंतु परसनायक मात्र तसं दिसत नाही आणि मग देवाला ते विचारतात की हे तर असं असं करतात, टिळा लावतात, जानवं घालतात, भिक्षेला जातात, हा कोणता धर्म आहे, हे काय पाळतात ते? आणि मग देव म्हणतात, वानऱ्या, ह्या अन्य धर्म आहे, हा विकल्परूप धर्म आहे. अन्य धर्म म्हणजे परमेश्वराच्या व्यतिरिक्त असलेला जो धर्म आहे तो आहे आणि तोच खरा विकल्प आहे. परमेश्वराव्यतिरिक्त जे बी आहे तो विकल्प धर्म आहे. जी याचं लक्षण कसं आहे, जी मग आचार्य देवाला विचारतात की हे असं कसं काय वागतात आणि याचं लक्षण काय आहे, हे का असं करतात? सर्वत्र म्हणलं, अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार या ती विकल्प बोलीचे. विकल्पाची व्याख्या परमेश्वराने सांगितली आहे का अपेक्षापूर्वक म्हणजे अपेक्षा आहे, स्वार्थ आहे, अभिलाषा आहे आणि त्या अनुषंगाने ज्या धर्माचा ते स्वीकार करतात, वापर करतात, त्याचा अंगीकार करतात, त्याला विकल्प म्हणतात. हाच विकल्प आहे. म्हणजे त्यांना दृष्टपर अपेक्षा आहे, अभिलाषा आहे. मी ब्राह्मण म्हणून टिळा जानवं घालून जर गेलो तर मला लोक पुजतील, भसतील, चांगली भक्ती करतील किंवा चांगली भिक्षा देतील, या अनुषंगाने अपेक्षेने त्यांनी त्याचा अंगीकार केलेला आहे, ते स्वीकारलेलं आहे आणि तो मात्र विकल्प धर्म आहे. आजही आपल्या धर्मामध्ये हे आपल्याला अशा अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार करणारे भरपूर दिसतात, परंतु तो विकल्प आहे. धर्माच्या नावाखाली कोणी मग ज्योतिषशास्त्र पाहतं, वास्तुशास्त्र पाहतं, पाठपारायणं करतं किंवा पंचांग बघतं, शुभमुहूर्त पाहतं, ह्या ज्या गोष्टी आहे या सर्व अन्य धर्म आहे आणि तो अन्य धर्म परमेश्वर सांगतात अपेक्षापूर्वक केलेला आहे. लोक मानतील, पुजतील, पैसे देतील,
त्या अनुषंगाने जे बी आपली अभिलाषा आहे ती पूर्ण होईल आणि तोच विकल्प आहे. आणि ह्या विकल्पाची जी सर्वात मोठं प्रमाद जो आहे तो परमेश्वराने सांगितलेला आहे का विकल्पाला जो जातो त्याचं तोंड परमेश्वर या सृष्टी असेपर्यंत बघत नाही आणि त्याला सृष्टी शून्य होते. म्हणून विकल्प कधी करू नये. परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण आपला जो धर्म आहे तो सांभाळला पाहिजे. आणि पुढे जाऊन परमेश्वर आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगतात की आपली निष्ठा कशी असली पाहिजे, कशावर असली पाहिजे, कोणावर असली पाहिजे आणि आपलं राहणीमान कसं असलं पाहिजे. परमेश्वर स्पष्ट सांगतात, अपेक्षा ज्याला आहे, स्वार्थ ज्याला आहे, अभिलाषा ज्याला आहे तो अशा अन्य धर्माचा अंगीकार करतो आणि तो मात्र परमेश्वराच्या मार्गाचा नाही आहे, दैवराटीचा नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे की हे जे लोक आहे की जे अन्य मार्गाचा वापर करतात, अभिलाषा करतात, वापर करून स्वीकारतात आणि अप्रत्यक्षरित्या लोकांना भुलवतात, ते दैवराटीचे नाही. जरी बाई अंगाने जरी दिसले असतील तर परमेश्वर स्पष्ट नाकारतात त्यांना की ते दैवराटीचे नाही, ते येथीचे नाही आहे. आणि म्हणून भटोबास देवाला आणखीन विचारतात, ती किस्सा होता हो काजी. भटोबास म्हणजे जी पुरुष परमेश्वराची आज्ञा मोडून व्यवहारात मरतो त्याच्या ज्ञान सहाय्याचं काय होतं मग. आता आचार्यांना अधिक उत्सुकता वाटलेली आहे की ज्यांना बोध आहे, ज्ञान आहे, जाणीव आहे, तरी अभिलाषा स्वार्थपर जर हे जे जीव आहे हे जीव जर जे बोध आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे ते मोडून किंवा ते न स्वीकारता ते नाकारून व्यवहारात मरतो, अर्थात अभिलाषेपर स्वार्थपर मरतो, तर त्याचं जे त्याला परमेश्वराने दिलेलं जे ज्ञान आहे, जे बोध आहे त्याचं काय होतं, ते जातं की राहतं. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आचार्यांनी देवाला विचारला आणि त्यातून आपल्यालाही बराच समज आणि बोध जाणीव होईल. कारण बाह्य अंगाने आपल्याला दैवराटीचे लोक दिसतात, परंतु ते जर असे करत असतील तर त्यांचा बोध आहे तो कसा आहे, ज्ञान आहे की नाही. सर्वज्ञानले वानर्या परमेश्वराज्ञा अतिक्रमी तरी माया बोधारी. जे जीव आहे ज्यांना बोध आम्ही दिला, ज्ञान दिलं, कारण त्याचा मूळाधिकार होता, पूर्वकर्माने त्यांनी जोडलं होतं आणि आम्हाला ते देणं होतं. एका सृष्टीमध्ये एका जीवाला परमेश्वराला बोध द्यायचाच आहे. ती ज्ञानपाळी संपल्याशिवाय या सृष्टीचा संहार परमेश्वर करत नाही किंवा प्रवृत्ती होत नाही आणि प्रत्येकाला तो अधिकार परमेश्वर देत असतात. परंतु त्यांनी जर तो दवडला, परमेश्वराचं जे ज्ञान आहे, तत्त्व आहे, आचार विचार प्रणाली ती जर स्वीकारली नाही आणि ती त्यांनी दवडली अर्थात नाकारली, परमेश्वराने जी आज्ञा केलेली आहे ती जर अतिक्रमिली, त्याच्या पलीकडे जर तो गेला, तर माया मात्र त्याचा जो बोध आहे ती काढून घेत असते. कारण परमेश्वर हा दाता आहे, परमेश्वर देणारा आहे, तो घेत नाही. आणि म्हणून मायेला ते कार्य दिलेलं आहे. ती माया विचार करते की याला इतकं मोठा परमेश्वराने ज्ञान दिलं, बोध दिला, जाणीव करून दिली, एवढं मोठं केलं आणि हा परमेश्वराचं ऐकत नाही. परमेश्वराचा त्या मायेला अभिमान असल्यामुळं ती त्याचा बोध काढून घेते, अर्थात त्याला बोध नसतो. म्हणजे आज आपण आपल्या आजूबाजूला जे बघतात, मग तो नामधारक वासनिक असो, साधू संत असो, कपडेधारी असो, कोणी असो, ते जर विकल्परूप क्रिया करत असतील, मग या विकल्परूप म्हणजे दृष्टपर कोणती क्रिया जी बी आपण करतो आहे, म्हणजे वास्तुशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, कर्मकांड आहे, काहीतरी अभिलाषेपोटी पाठपारायण करणं आहे, दृष्टपर जी बी भक्ती किंवा जी बी क्रिया करत असतील तर ते मात्र त्यांचा जो बोध आहे परमेश्वर म्हणतात तो मायानी काढलेला आहे आणि ते बोध नाही आहे. बोध नसताना जो जीव आहे त्याच्यात अन्य माणूस काय आणि बोध नसलेला जीव काय हा सारखाच झाला. कारण त्यालाही बोध नाही आणि याला बोध येऊन बोध गेला, याचा अर्थ हा त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहे. त्याला तर संधी भेटणार आहे, परंतु याला मात्र संधी परत भेटणार नाही. म्हणून आपण ह्या जीवांपासून सावध राहिलं पाहिजे, कारण तो संस्कार आपला तसाच लागून जातो. यांच्या ठिकाणी जर क्रिया घडली तर त्या पद्धतीनं ती चालसुद्धा आपल्याकडे येऊन जाते. म्हणून पक्षकार म्हणतात असे जे विकल्परूप क्रिया करणारे जे लोक आहे, जे विकल्पाला शरण गेलेले आहे, त्यांच्या सावलीला आपण उभं राहू नये आणि त्यांना आपल्या सावलीला उभं करू नये. कारण ते प्रमादी आहे आणि ते विकल्परूप प्रमादी जो आहे हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. परमेश्वराने त्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, त्यासाठी अवतार घेतला, वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगितलं आणि त्याचा मूळाधिकार पाहून कळत नकळत त्यांनी केलेली जी अहेतुक क्रिया आहे त्याचा स्वीकार करून परमेश्वर बोध देतात. परंतु त्या बोधाची जाणीव किंमत त्यांनी न जाणता स्वतःच्या स्वार्थासाठी अभिलाषेपोटी धर्माचा जर वापर सुरू केला तर त्याचा जो बोध आहे ती माया काढून घेते आणि हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. याची संधी मात्र आता ह्या सृष्टीमध्ये त्याला पुन्हा भेटत नाही. याला दुसऱ्या सृष्टीमध्ये, पुढच्या सृष्टीमध्येच संधी भेटेल, कारण ती संधी त्यांनी पूर्णपणे दवडलेली आहे
आणि मग तो जातो कुठं, तो फक्त आणि फक्त नरक जोडतो आहे. दररोजचे नरक जोडून नरकातच जाणार आहे, दुःखातच जाणार आहे. म्हणून त्या नरकाच्या क्रियेला आपण निमित्त होऊ नये. तो दोषसुद्धा आपल्याला लागेल आणि तीच चाल, तोच संस्कार आपल्यालासुद्धा लागून आपणही त्याच रस्त्यावरती जाऊ शकतो. म्हणून अत्यंत सावध या लोकांपासून आपण राहिलं पाहिजे. भटोबास विचारतात, हो काजी, भटोबास विचार जी परमार्गाचा वेश धारण करण्याची पुरुषाला कुठपर्यंत वयोमर्यादा आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये एक शंका असते, भ्रम असतो का आता 10 गेले 5 राहिले, आता म्हातारपणात काही करता येत नाही, कुठं जाणार, कशाला अनुसरण घेणार, माझ्याच्याने काहीच होत नाही, मग आता कशाला मी. आणि परत 56 पण ओलांडली. आता जर 56 ओलांडली तर आता आपल्याला परमेश्वर भेटणारच नाही आहे, पुनःसंबंध भेटणारच नाही आहे, ज्ञानप्रेम होणारच नाही आहे, तर मग कशाला अनुसरायचं, बघू आता. अशा पद्धतीने एक मानसिकता तयार झालेली असते. परंतु आचार्यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि सर्वांच्या मनातली भावना परमेश्वराला विचारलेली आहे का ह्या परमेश्वराच्या परमार्गाचा वेश धारण करणं, अर्थात संन्यास घेणं, परमेश्वराच्या प्राप्तीच्या उद्देशाने अनुसरण करणं, त्याग करणं, ही त्या पुरुषाला कुठपर्यंत मर्यादा आहे की विशिष्ट वयातच त्याने ते केलं पाहिजे, नाही केलं तर त्याचा उपयोग होणार नाही. तर परमेश्वर अत्यंत सुंदर असं उत्तर देतात की देहपर्यंत पुरुष उरलाचे असे. जोपर्यंत हा देह आहे त्या देहापर्यंत ह्या जीवाला एक संधी आहेच, म्हणले उरलाच आहे. त्यांनी दशीची धरिली पुरी शेवटची का होईनं, त्यांनी परमेश्वराच्या ठिकाणी एक वासना निर्माण केली, तोची व्हावा तोची भेटावा, मला आता काहीच नको. एक पश्चाताप निर्माण केला, प्रायचित्त निर्माण करून सर्व सोडण्याची इच्छा व्यक्त केली, वासना केली. आणि जसं जमेल, जशा ठिकाणी जमेल, जितकं जमेल तितकं त्यांनी जर केलं वासना ठेवून परमेश्वर प्राप्तीच्या, तरी हा जीवाला परमेश्वर मात्र ज्ञानप्रेमाला पात्र करून त्याला पुढं प्रतिकारांता वाढून योग्यता निर्माण करून कर्मनाश करून प्राप्तीला घेऊन जात असतात. परमेश्वरांचा देहपर्यंत पुरुष उरलाच असे. म्हणजे आता ही 56 वगैरे जे आहे हे काही श्रीमुखीचं नाही आहे, परंतु पक्षकार असेल किंवा अनेक आपले पूर्वज असेल यांनी एक अंदाज केलेला आहे. जीवाची जी अवस्था आहे, दंडी दर्शी स्पर्शी कुचमर्दिनी या सूत्राच्या माध्यमातून किंवा जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्ये, की ज्या वयामध्ये आपण विषयाच्या पाठीमागं लागतो, करिअरच्या पाठीमागं लागतो, अभिलाषेच्या पाठीमागं लागतो, त्याच वेळेस ब्रह्मविद्या शास्त्र होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने त्यांनी त्या अवस्थेच्या अनुषंगाने 56पर्यंत अर्थात दुसऱ्या अवस्थेपर्यंत आपल्याला शास्त्र काढता येईल, आचार करता येईल, सेवा करता येईल, या अनुषंगाने सांगितलेलं आहे. परंतु एखाद्याची ती जर टळली, त्याला जर संधी नाही भेटली किंवा त्याला जाणीवच नसेल किंवा तोपर्यंत त्याची जी जबाबदारी आहे ती पारच पडली नसेल, तर मात्र मग त्यांनी काहीच करू नये का? नाही, तसं नाही. देवप्रष्ट सांगतात का देहपर्यंत, म्हणजे जोपर्यंत हा मरत नाही, सरत नाही, हा देह जोपर्यंत त्याचा आहे तोपर्यंत हा अनुसरणासाठी म्हणजे संधी आहे, त्याला प्राप्तीपर्यंत जाऊ शकते. म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत आपली परमेश्वर प्राप्तीची वासना आहे तोपर्यंत हा जीव जरटच होत नाही. जरट हा धर्मी अधिकार नाही, परंतु एखाद्याची 30च्या वयामध्येच परमेश्वर काय आहे, कसला भेटल, एवढं शक्य आहे का, आपली जोडच नाही, अधिकार नाही, अशा नकारात्मक विचार करतो, तो जरट झाला. परंतु एखादा 60-70चा वय आहे, परंतु परमेश्वर प्राप्तीची आस आहे, वासना आहे, तळमळ आहे, दुःख आहे आणि इच्छा व्यक्त करून तो प्रयत्न करतोय, तो मात्र जरट नाही. म्हणून देहापर्यंत परमेश्वर म्हणतात या जीवाला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने संन्यास घेण्याची, अर्थात दीक्षा घेण्याची, अनुसरणाची किंवा परमेश्वर प्राप्तीची संधी ही उरलीच आहे, त्यांनी ती करावी. हो काजी, तर उरलेला पुरुष कसा ओळखावा म्हटले. आता जो परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जो पुरुष आहे तो ओळखावा कसा. असे तो करी पडे तो धावे, म्हणजे तो प्रयत्न करतोय, तळमळ करतोय, दुःख करतोय, आर्तता करतोय, त्या पद्धतीने नियोजन करतोय. परंतु त्यांनी जसं परमेश्वर जोडलेला आहे तसे त्यांनी अडथळे पण जोडलेले, ते अडथळे त्याला पुढे जाऊ देत नाही आहे आणि त्या अडथळ्याला त्याला मात करण्यासाठी तो प्रयत्न करतोय. तो प्रयत्नवादी जो आहे, प्रयत्न करणारा जो आहे, परमेश्वर प्राप्तीची वासना, परमेश्वर वासनेची आस, प्राप्तीची आस जो ठेवतो, तो मात्र म्हटले त्याचं लक्षण आहे. म्हणून आपण ह्या लक्षणाच्या माध्यमातून जीवाची योग्यता अयोग्यता, त्याच्या अनुषंगाने त्याची जो अधिकार आहे तो आपण ओळखू शकतो. अधिकार म्हणजे कॅपॅसिटी. अधिकार आपण हा जो शब्द आहे पाठीमागच्या जीवनाशी जोडून देतो आणि तो काही अंशी खरा जरी असला तरी आपल्या पाठीमागचं जे जीवन आहे आपल्या हातात राहिलेलं नाही आहे. त्यामुळे त्या अधिकाराचा विचार करण्याऐवजी उलट अधिकार आपला आहे, कारण आपण कर्मभूमीत जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो, गंगा तीरावर जन्माला आलो, परमेश्वराने आपल्याला बोध दिला, बोध होऊन आपण जाणीव करून तत्त्वज्ञान अभ्यासतोय, त्या पद्धतीनं धार्मिकता करतोय,
जितकी जमेल तशी जमेल तशी करतो, याचा अर्थ अधिकार आहे. आणि अधिकार अजून याचा वेगळा काही अधिकार नसतो. आणि जीव सर्वाधिकारी परमेश्वराने सांगितलं, सर्वच जीव सर्व अधिकारी आहे, परंतु त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्यांनी जो केलेला प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला परमेश्वराने सहाय्य केल्यानंतर आलेलं जे यश आहे त्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. परमेश्वर म्हणतात जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तळमळ करतो आहे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने नियोजन करतो आहे, धडपड करतो आहे, प्रयत्न करतो आहे, वासना ठेवतो आहे. आणि तोपर्यंत त्याचं जे लक्षण आहे तोपर्यंत त्याला परमेश्वर प्राप्तीची संधी पण आहे. अत्यंत महत्त्वाचं आचार्यांनी विचारलं आणि आपल्यासाठीच अप्रत्यक्ष, कारण आचार्य तर योग्य वयात योग्य वेळेत परमेश्वराच्या सन्निधानात परमेश्वराची अत्यंत असलेली आवडी, त्यांना परमेश्वराला त्यांची आवडी, अशा अनुषंगाने आचार्य अनुसरलेले आहे. परंतु अप्रत्यक्षरित्या आचार्यांच्या माध्यमातून परमेश्वराला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, समज जाणीव बोध आणि करून द्यायची, त्यातून सावध होऊन आपल्याला प्रतिकारांत आपली वाढवायची. या अनुषंगाने परमेश्वराने सुद्धा आचार्यांना अप्रत्यक्षरित्या हे प्रश्न विचारण्यासाठी सुबुद्धी देऊन ते चिकित्सा आचार्यांनी केलेली आहे. आणि ती चिकित्सेतून आपल्याला परमेश्वराने आपली ब्रह्मवाणीच्या माध्यमातून हे उत्तर दिलं. हे आपण लक्षात घ्यायचं. कितीतरी लोक यासाठी थांबलेले आहे. छप्पनी आता ओलांडली तर मग आता काही खरं नाही, मग आता असं बी परमेश्वर भेटणारच नाही, मग बघू, शेवटी आथरुणात पडल्यानंतर उठता येत नाही, बसता येत नाही, त्यावेळेस मग करू. ही जी गोष्ट आहे ही याने परमेश्वराला उदासीनता येते, खंती येते. जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या संपल्या आणि काही तुमची गरज नसतानाही तुम्ही थांबता, त्यावेळेस मात्र खंती येते. जबाबदारी आहे, काहीतरी टेक्निकली अडचण आहे, अडथळे आहे, ते पार केल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडता येत नाही. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, तळमळ करताय, दुःख करताय, त्यातून कर्मनाश होऊन परमेश्वर स्वतः सहाय्य करतात. परंतु एखाद्याचं काहीच राहिलं नाही आणि तो जरी अडकला असेल तर मात्र परमेश्वर खंती करतात, उदास होतात आणि त्यामुळं त्याला ती संधी आहे शेवटची ती भेटू शकत नाही. असे काहीतरी लोक आहे का तळमळ करायचे, पाहू म्हणायचे आणि अचानक अटॅक येऊन निघून गेले. असे कितीतरी लोक मी स्वतः बघितले, ज्यांचे संकल्प सुटलेले, इच्छा केलेली, व्यक्त केलेली, संधी भेटलेली आहे, संधी देऊन तारीख ठरवून कार्यक्रम करण्याचं सर्व नियोजन झाल्यानंतरही काही कारणास्तव त्यांनी थांबले, ते मात्र त्यांना परत संधी भेटत नाही. कारण परमेश्वर संधी देतात, त्याच्या प्रयत्नाला यश देण्यासाठी सहाय्य करतात, परंतु आपली अंतःकरणामध्ये ती शुद्ध भाव, नियत साफ आणि खरोखरी इच्छा असेल तरच परमेश्वर ते जोडतात. जर आपण डुप्लिकेटपणाने नुसतं करायचं म्हणून समाजासाठी जर करायचा प्रयत्न केला तर मात्र परमेश्वर कधीच सहाय्य करत नाही आणि ती वेळ पण येत नाही. असे आपल्याला आजूबाजूला लोक दिसतात. एके दिवशी भट्टवासांनी असं सर्वज्ञांना विचारलं, जे आम्ही काय आठवावं. यावर सर्वांना जे जैसे ऐसे देखील तैसे आठवीचे. तुम्ही आम्हाला जे बघताय, आमची लीळा जी आहे, लीळा ज्या बघतात, प्रश्न विचारतात, चिंतन करतात, शास्त्र आहे, ते आम्हाला आठवलं पाहिजे. आता सन्निधान स्थित जे जीव आहे त्यांना परमेश्वरांना बघितल्यात संधी भेटलेली आहे. त्या पद्धतीनं आचार्यांनी विचारलं आणि त्या पद्धतीनंच आचार्यांनाही परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. कारण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न ही चिकित्सा आहे आणि अनेक दिवस, अनेक वर्ष, अनेक जन्म वाया गेलेले याची जाणीव त्यांना झालेली आहे. नुसतं परमेश्वराच्या भेटीनंतर कितीतरी दिवस वाया गेलेले, 6 भेटी द्वादशांच्या माध्यमातून वाया गेल्या याची जाणीव आचार्यांना झाली आणि आचार्यांना आता एक तळमळ इच्छा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून पूर्णपणे ज्या बी मनामध्ये शंका आहे ते आचार्य देवाला विचारतात आणि त्यातून देवही अप्रत्यक्षरित्या आचार्यांना निमित्त करून आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात. भटाचे एका दिवशी पहाटेच भट्टवासांना एक उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी देवाला दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आता आचार्यांना अत्यंत आवडी निर्माण झालेली आहे देवाची. सेवादास्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ जातो. परमेश्वराव्यतिरिक्त ते राहत नाही, उठत नाही, बसत नाही, चिंतन करत नाही. परंतु त्यांना आता ती आस लागलेली आहे का देवाच्या सतत बरोबर तर आपण चर्चा करू शकत नाही, चिकित्सा करू शकत नाही, देवही सतत आपल्याला निरूपण करू शकत नाही. पण इतर वेळेस मग आपण करायचं काय? व्यापार करताना, काम करताना, कुठं बाहेर गेलो असेल, देवाच्या व्यतिरिक्त आपण कुठं चाललो असेल किंवा काम करत असेल तर त्यावेळेस काय करायचं? देवाला ते स्पष्ट विचार, जी चिंतनाचा मननाचा विधी निरूपण करावा, जे आपलं चिंतन करीत मनन करीत माझ्याजवळ भजनात पूजनात काहीच नाही म्हटले. तर मला भजन पूजन करण्यासाठी चिंतन मनन हेच मला साध्य आहे किंवा प्राप्ती आहे. ते दुःख करायला लागले का मला भजना पूजण्यासाठी माझ्याकडे काही नाही आहे, द्रव्य नाही आहे, आर्थिक माझी परिस्थिती नाही आहे, मी काही आणलेलं नाही आहे. अशा पद्धतीने ते दुःख करायला लागतात. मी परमेश्वराला कशाने भजाने पूजावे म्हटले.
काय करावं, माझ्याकडं तर काहीच नाही, अशा पद्धतीनं देवाला ते आर्तता करतात, प्रार्थना करतात. अत्यंत नम्र होऊन ते जे दुःख आहे ते परमेश्वराकडे व्यक्त करतात आणि देवही त्यांना आधार देतात. वानऱ्या, देव तो काही स्मरणाने आठवला जातो, देव तो स्मरणानंच आठवला जातो म्हटले. तो कशाने भजावा पुजावा लागत नाही, तो स्मरणानं, चिंतनानं, आठवण्यानं, मननानं, स्तुतिगुणांमोदनी भज्यपूज्य परमेश्वराला नेहमी आठवा म्हटले. त्याला काही द्रव्यच लागल, भजनपूजनच लागल असं काही नाही म्हटले. त्यामुळं ह्या सूत्राचा अनेक लोक वेगळा अर्थ घेतात की देवाने सांगितलं भजनापूजनाला काही लागत नाही, मग आपण कशाला करतोय. अर्थात एखाद्याकडे जर असेल तर ते काय करायचं, संसाराला लावायचं का. त्या ठिकाणी परमेश्वराच्या मार्गाच्या ठिकाणी जर दास्य किंवा सेवा जर त्या पैशातून करता आली तर त्यांनी जे जे योग्य आहे, जे गरजेचं आहे ते करावं. पण ज्याच्याकडे काहीच नाही आहे त्यांनी मात्र त्याचं दुःख न करता, परमेश्वर भजनापूजनाला काही लागत नाही म्हणजे देवानी एकाच वचनामध्ये दोन्हीही कवर केलेले आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही ते त्यांना आधार दिलेला आहे, ज्यांच्याकडे आहे काही तर त्यांनी काय करावं हे बी सांगितलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात देवाला भजनापूजनाला कोणत्या प्रकारच्या द्रव्याची गरज नाही, त्याला आठवावं, चिंतन करावं, मनन करावं, त्याच्या लीळा आठवाव्यात असं भटोबासांना देवाने सांगितलं. आणि मग भटोबासुद्धा विचारतं जी जी परमेश्वराला कशा पद्धतीने आम्ही आठवावं, कशा पद्धतीनं त्यांचं स्मरण चिंतन करावं. वानरे, आमचं नाम आठवा म्हटले, आमचे गुण आठवावेत, जे लाभ करून देणारे, जे तुम्ही योग्यताकारक ज्या तुम्ही विचारलं, चिंतन केलं ते चिंतन, ते स्मरण किंवा जे शास्त्र आहे, आम्ही जे तुम्हाला सांगितलेलं आहे, जो आचार आहे, तो विचार आहे, त्याचं चिंतन मनन करावं. आणि नामाचं मात्र त्रिकाळ स्मरण करावं, सतस्मरण करावं. 5व्या नामाचं मात्र निरंतर स्मरण करावं. कारण आचार्यांना देवाने आता 5 अवतार सांगितलेले आहे. त्या 5 अवताराच्या अनुषंगाने अन्यवृत्ती सांगितलेली, देवता वर्ग सांगितला आहे, 5 नामं परमेश्वराने आचार्यांना दिलेले आहे. आणि अप्रत्यक्षरित्या स्पष्ट आणि पारदर्शकपणे परमेश्वराने सांगितलं 5वे ते निरंतर आठवावे. म्हणजे थोडक्यात माझं जे नाम आहे, परमेश्वर स्वामी श्रीचक्र सांगतात की ते निरंतर आठवावं. कारण हे जे सर्व तत्त्वज्ञान सांगताय, बोध देताय, हे कोणी देतं आहे, आम्ही देतो आहे तुम्हाला. श्रीकृष्ण महाराज, दत्तप्रभू, श्रीचक्रपाणी प्रभू महाराज, श्री गोविंदप्रभू महाराज, हे जे अवतार हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे. आणि त्यावेळेस त्या अवताराची खावणी, वैशिष्ट्य हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला सर्व काही देतो आहे. तर आम्हाला जीव उद्धरण्याचं व्यसन आहे, आम्ही तुम्हाला बोध दिलेला आहे, आम्ही तुमचे साधनदाते आहोत. म्हणून आम्हाला जास्त आठवावं, चिंतन करावं, स्मरण करावं, 5वं ते निरंतर आठवावं. म्हणून परमेश्वराने देवाला नामाचे जे प्रकार आहे ते तर सांगितलेच, परंतु नामाने काय फायदा होतो हे आचार्यांनी विचारलं का. मग नामस्मरणाने एवढा काय फायदा होतो, फक्त नामस्मरणच करायला तुम्ही लावताय, बाकी दुसरं काहीच करायला लावत नाही. आणि यात आपल्या धर्माचं जे तत्त्व आहे, सिद्धांत आहे, साधा, सोपा, सरळ आणि स्पष्ट, पारदर्शकपणे, हे आपल्या धर्माचा हा पाया आहे. तो परमेश्वराने आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं. हे जर समजून आपण जर घेतलं तर आपल्याला कशाचाही आधार न घेता धार्मिकता आपल्याला करता येईल, अत्यंत सोप्या, सरळ, स्पष्ट आणि पारदर्शकपणे. आणि कोणत्याही द्रव्याविना, म्हणजे कॅशलेस धर्म आपल्याला परमेश्वराने सांगितला आहे. परंतु आपल्या डोक्यामध्ये कॅश घुसले म्हटल्यामुळं आपल्याला सोपा धर्म वाटतो. म्हणजे ज्या परमेश्वराने अनंत सृष्ट्या निर्माण केल्या, ज्या परमेश्वराने सृष्टी निर्माण करून आपल्याला इथं आणलं, आपल्यासाठी साऱ्या देवतेला कामाला लावलं, आपल्यासाठी सारा निसर्ग उभा केला आणि त्यातून आपल्याला सर्व उपलब्ध करून दिली, त्याच द्रव्याच्या माध्यमातून, त्याच प्रापंचिक पदार्थाच्या माध्यमातून परमेश्वराला आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, ही आपल्या बुद्धीची दिवाळखोरी आहे. म्हणजे हे बोधाचं लक्षण नाही. म्हणून परमेश्वर आता नामाचे 10 ठाय, म्हणजे नामाचे 10 फायदे सांगतात की ह्या वानऱ्या, तू जर नामस्मरण केलं तर नामानेच वेध होतो. तुला जी आवडी संचारणार आहे धर्माची, आमची, ती त्या नामामुळंच होणार आहे. नामानेच बोध होणार आहे, उमट होणार आहे, जाणीव होणार आहे. त्याच नामाने तुमचं अनुसरण आहे. तुम्ही आता कपडे घातले म्हणजे तुम्ही लगेच अनुसरले असं नाही आहे. म्हणजे आचार्यांचं अनुसरण झालं, आपण आचार्यांचं अनुसरण झालं असं म्हणतो, परंतु परमेश्वराला अपेक्षित असलेलं जे अनुसरण आहे ते मात्र परमेश्वर जाणू शकतात. ते सिद्धीला जाईपर्यंत ते अनुसरण घडत नाही. आपण कपडे घातले म्हणजे आपण सहज शब्दाशा म्हणत राहतो का हे अनुसरले, कधी अनुसरणार आहे, परंतु ते म्हणजे अनुसरण नाही. परमेश्वराच्या व्याख्येत अधीन होऊन म्हणितलं जे करणं, परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात, सिद्धांतात राहत असताना कोणत्या प्रकारची तडजोड न करता धार्मिकता करणं, ते म्हणजे अनुसरण. आणि ते परमेश्वराच्या खावणीला उतारल्याशिवाय अनुसरण होत नाही. आणि म्हणून देव म्हणतात की नामस्मरण जर केलं तर तुमचं अनुसरण घडेल. नामाचं स्मरण केल्याने तुमचं सकळ निरोध परिहारी, म्हणजे सकळ निरोध जे बी तुमची अडीअडचणी आहे, अडथळे आहे, ते सर्वाचं परिहार होईल.
नामन वाजत वारा धरील, किती मोठं संकट असलं, किती मोठे अडथळे असले, अडचणी असल्या तरी दूर होईल. नाम पडते आकाश धरील, इतकं मोठं संकट का जर आकाश जरी तुमच्यावर पडणार असेल, पूर्वकर्मात जे असंत कर्म तुम्ही जे केलेले आहेत त्यातून जे जोडलेलं आहे ते किती मोठं असलं तरी ते नाम तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अडचणी येऊ देणार नाही, ते सहाय्य करेल म्हटले. नामे येते विघ्नहारी, येणारे प्रत्येक विघ्न जे आहे ते हरण करतं. नामाने सहाय्य होतं, नामाने प्राप्ती होते. आता नामाने जर सहाय्य होतं, नामाने प्राप्ती होती, नामाने विघ्न हरण होतं आहे, नामाने पडते आकाश धरल्या जातं आहे, तर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त आपल्याला काही करण्याची गरज आहे का? परंतु तरी आपण कर्मकांड करतो, विडे वाहतो, पारायण करतो, हे करतो, ते करतो, पार नारळ बांधतो, साऱ्या गोष्टी करतो आणि जे करायचं महत्त्वाचं तेच करत नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये संकट, अडीअडचणी हे मात्र पाचवीला पुजलेले आहे. आणि मग थोडंसं संकट आलं, थोडंसं अडचण आली का आपण कोणाला तरी आधाराने विचारतो आणि विचारल्यानंतर ते योग्य मार्गदर्शक असतील, योग्य तत्त्वधर्मावर असतील तर योग्य सांगतील आपल्याला. अन्यथा ते भोंदू जर असतील तर ते आपल्याला कर्मकांडात नेतील, धर्मावरून बाहेर काढतील. ते आपल्याला जे बाकीचे जे कर्मकांड सांगतात ते मात्र धर्माचं नाही आहे, तो विकल्प आहे आणि त्यापासूनच आपण सावध झालो पाहिजे. जर आपल्या संसारात आपण पडलेलो आहे, असंत कर्म जोडलेले, संकट अडीअडचणी येणारच आहे एक ग्राह्य धरून, आणि तेही संकट अडीअडचणी जे आहे ते आपल्याच जीवनातले आहे, आपण केलेल्या कर्मानुसार आहे. कोणाचं दुसऱ्याचं कर्म, दुसऱ्याच्या अडीअडचणी, दुसऱ्याचं संकट आपल्या जीवनात कधी येऊ शकत नाही. पण आपलंच खरकट आहे ते आपल्याला साफ करावं लागणार आहे. आणि आपलं जे आपल्याला मिळालं त्याचं दुःख करण्याची गरज नाही. आणि तरी दुःख वाटत असेल तर परमेश्वरांनी त्याच्यावरती उपाय आपल्याला सांगितला आहे, नामस्मरणाचा. म्हणून पहाटे उठून जर आपण नामस्मरण केलं, त्या स्मरणातून प्रार्थना देवाला केली, अडीअडचणी दूर होतात, सहाय्य करतात, किती मोठं संकट असलं तरी दूर होतात. म्हणजे कोणत्या ठिकाणी प्रवास करायची गरज नाही, कुठं जाऊन विडे व्हायची गरज नाही, पाठपारायण करायची गरज नाही, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र असे कर्मकांड करायची गरज नाही, किंवा त्याच्यासाठी काही पंचावतार उपार असेल किंवा आणखीन काही क्रिया करायच्या असेल, काही करायची गरज नाही. नामाने जर सारं होतं आहे तर परमेश्वर स्पष्ट आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगतात का तुम्हाला काही करायची गरज नाही. अर्थात कॅशलेस धर्म परमेश्वरांनी सांगितला आहे, परंतु आपल्याकडून आपल्याला मिळालेले जे पैसे आहे ते अनैतिक जर असेल तर आपल्याला ते गुपचूप बसू देत नाही. आपल्याला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. हे जर टिकवायचं असेल, आपल्याला अडीअडचणीतून दूर निघायचं असेल तर मग त्या पैशाचा जो उपापोह आहे आपण करत राहतो. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने अहेतुक भावाने जर आपण केलं, देव व्हावा तोची व्हावा तोची भेटा या उद्देशाने केलं, तर मग तुम्ही विडे व्हा, पाठपारायण करा किंवा आणखीन पंचावतार उपार करा, साधू संतांना जीव घाला, क्रिया करा, परंतु परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने. परंतु सहजच आत्मचिंतन करा की देव व्हावा याच्यासाठी आपण कधी काय केलं आणि कोणती क्रिया केली आहे का. दृष्टपर भावनेने जर आपण क्रिया करत असेल तर तो विकल्पच आहे. आणि ते परमेश्वरांनी स्पष्ट नाकारलेल्या आचार्यांना स्पष्ट सांगतात की तुम्ही जर नामस्मरण केलं तर त्यातूनच तुम्हाला सहाय्य होणार आहे, त्यातूनच तुम्हाला प्राप्ती होणार. जर सहाय्य परमेश्वराचं होणार आहे तर कोणत्या अडचणी दूर होऊ शकत नाही. कारण परमेश्वराचं सहाय्य हे समर्थवाद आहे आणि परमेश्वराचं सहाय्य जर भेटलं तर आपल्या कोणत्याही किती मोठ्या अडचणी अडथळे असतील तर ते 100% दूर होणारी समर्थवादावरची आपली जर निष्ठा असेल तर आपण नामाचा आधार घेऊ, परमेश्वराच्या तत्व आचारा विचाराचा आधार घेऊ. आपण बाकीचा आधार घेणार नाही. जर बाकीचा आधार घेत असेल तर मात्र आपल्याला बोध नाही आहे, ते बोधाचं लक्षण नाही आहे. बटोबासांनी जी जी लाभ करून देणारी 5 नामं मग आम्हाला सांगा म्हटले. आणि मग स्पष्ट परमेश्वरांनी जे आपल्याला गुरुजनांकडून नामं भेटलेले ते परमेश्वरांनी आचार्यांच्या माध्यमातून परमेश्वरांनी हे ज्या नामाचा अव्यक्ती स्वीकार केलेला आहे त्याचा अभिमान घेऊन परमेश्वर भक्ता करूया आपल्यापर्यंत हे नाम आलेलं आहे. आणि मग ते नाम आचार्यांना सांगतात अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने आपल्यापर्यंत ते नाम पोचवलेलं आहे. द्वापारी श्रीकृष्ण हे नाम पहिलं परमेश्वराने सांगितलं. मी सह्याद्री दत्तात्रय हे दुसरं नाम सांगितलं. द्वारावती श्री चांगदेवरावळ हे तिसरं नाम सांगितलं. रुद्रपुरी श्री गुंडमरावळ हे चौथं नाम सांगितलं. आणि 5वं प्रतिष्ठा आणि श्री चांगदेवराव हे 5वं नाम सांगितलं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि देवाने त्या नामाचा अभिमान घेतला. त्याच नामाचं आपण स्मरण चिंतन केलं पाहिजे. हे स्मरणीय सहाय्यता प्राप्ती करणारं नाम आहे. परंतु आजकाल काही ट्यूम निघालेले आहे, नामाचे वेगळे नाम प्रकार पण निघाले. सावयपी नाम देतात किंवा पर्याय म्हणून पण नाम देतात. यालाही पर्याय आहे, ते त्यालाही निर्णय आहे, यालाही प्रमाण आहे, त्यालाही प्रमाण आहे असंही सांगतात. परंतु परमेश्वराच्या श्रीमुखीचं, परमेश्वराच्या अभिमानाचं नाम ते कोणतं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला खूप काही येतं या अनुषंगाने प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने अनेक लोक हे ट्यूम करतात. त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वर स्पष्ट सांगतात आचार्यांना 5वे ते निरंतर आठवाय. 5वं जर निरंतर आठवायचं आहे तर मग याचा अर्थ अडीअडचणी संकट
कोणत्याही काळात तेच आठवायचं आहे आणि तेच आपल्याला सहाय्य करणार आहे. परंतु काही लोक वेगळ्या पद्धतीनं एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की तुम्हाला संकट आले तर दुसरं नाम करा, श्रीमंती पाहिजे असेल तर पहिलं नाम करा, अडीअडचणी बाहेरची काही बाधा जायचं असेल तर तिसरं नाम करा. अशा पद्धतीने ही विषय व्यवस्था जी सांगितलेली आहे ही अन्यथा ज्ञान आहे आणि या अन्यथा ज्ञानातून आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत बोधाचं लक्षणामध्ये आपण बसत नाही. आणि जोपर्यंत आपली जी बुद्धी आहे परिपक्व निश्चयात्मक निर्माण होत नाही आणि त्या परमेश्वराला निश्चयात्मक बुद्धी निर्माण करून परमेश्वराला अनन्यभावी शरण जात नाही तोपर्यंत परमेश्वराचे आपण होऊ शकत नाही, परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून हे सारं अन्यथा ज्ञान आहे. त्यामुळं परमेश्वरांनी जे सांगितलेलं हे प्रमाण आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या दत्तात्रय प्रभूंना अमोघ दर्शन माईम भट्टांनी सांगितलं, देवानी मान्य केलं. ज्या माईम भट्टांना ते अमोघ दर्शन वाटलं ते अमोघ दर्शन आपल्यासाठी साधं होऊ शकतं का? कारण आचार्यांचं किंवा पूजनीय माईम भट्टांची योग्यता आणि आपल्या योग्यतेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यांचं नाम घेण्याची योग्यता आपली नाही आहे. परमेश्वराची कृपा आहे का परमेश्वराने परमेश्वराचं नाम आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे, परंतु ते आपण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करत नाही. आचार्य असेल, माईम भट्ट असेल, महादाईसा असेल, त्यांनी मात्र कधी देवाकडे हट्ट धरला नाही की आम्हाला श्री दत्तप्रभूंचं दर्शन द्या. ते अमुक दर्शन आहे, त्यांचं जर दर्शन वायात जात नाही तर त्यांचं दर्शन घडवा आणि आम्ही लगेच प्राप्तीला जातो असा कधी हट्ट धरला नाही. कारण त्यांना त्यांची योग्यता प्राप्ती जी आहे अवस्था त्यांना माहीत होती, त्यांना माहीत होती. पण आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण या संभ्रमावस्थेत जाऊन हे अन्यथा ज्ञान स्वीकारून आपण उपद्याप करत असतो. आपल्याला मिळालेला जो अवतार आहे तो अलौकिक अवतार आहे. स्वामी श्री चक्रधरांचा अवतार परमेश्वर स्पष्ट सांगतात कोणाला कशाचं व्यसन, कोणत्या अवताराला कशाचं व्यसन, कशी प्रवृत्ती. आम्हाला मात्र फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. आम्ही यतिमुनीचा वेश धारण केलेला, कोणत्या प्रकारचं उपाधी म्हणत नाही आहे. आणि परत सर्वात मेन म्हणजे अयोग्य जीवाला योग्य करणारा अवतार म्हणजे स्वामी श्री चक्रधर दत्तात्रय प्रभू जे अवतार आहे हे योग्य जीवाला प्राप्तीला नेणार आहे. आपण अजून योग्य झालेलो नाही आहे आणि योग्य झालेलो नाही आहे त्यामुळं ते आपल्याला अयोग्य फेडून आपल्याला योग्य करू शकत नाही. कारण त्यांची खावणी त्यांची प्रवृत्ती तशा पद्धतीची आहे. श्रीकृष्ण महाराज हे तर राजे अवतार, उपाधिवंत अवतार, त्याच्यामुळं आपल्याला मिळालेला अवतार. आणि हे स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला बोध तर दिलाच, पण सांगितलं कोणी, सांगताय कोण, त्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून या संभ्रमावस्थेतून बाहेर पडून, या अन्यथा ज्ञानातून बाहेर पडून पाचव्या नामावरती निष्ठा ठेवून त्या पाचव्या नामाचं निरंतर स्मरण केलं तर नक्कीच आपले अडथळे दूर होतात, परमेश्वर सहाय्य करतात आणि कोणत्याही कर्मकांडाची, अंधश्रद्धेची, कोणत्याही गोष्टीच्या आधाराची आपल्याला अजिबात गरज वाटत नाही. म्हणून परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलं का तुम्ही सतत पाचवं नाम ते आठवलं पाहिजे. शयना शनी भोजनी परमेश्वरच तुम्हाला असला पाहिजे. आता देवा आचार्यांना सांगतात की निरंतर आठवा, पण निरंतर आपलं जरी आठवलं नाही तर शयनाशनी म्हणजे झोपताना, थकून आल्यानंतर आणि भोजन करताना हे 3 वेळेस तरी आपण देवाला आठवलंच पाहिजे, प्रार्थना केलीच पाहिजे. आणि तेच 3 अशा वेळी का ते आपण विसरण्याची शक्यता आहे. आपण थकून आल्यानंतर आपण देवाला विसरतो, आपण झोपायला गेल्यानंतर देवाला विसरतो, जेवायला लागल्यानंतर भूक लागलेली असते देवाला विसरतो आणि त्यावेळेस 1-2 घास खाल्लं का मग आपल्याला आठवतं की अरे आपण देवाला विसरलो. झोपल्यानंतर आपल्याला सकाळी आठवतं की आपण रात्री प्रार्थना करायचं विसरलेलं आहे. तर परमेश्वराने 3 गोष्टी 3 वेळ आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या आहे. निरंतरता आपण आठवायलाच पाहिजे. प्रवास करताना, उठताना, बसताना, चालताना ज्या पद्धतीनं आपले डोळे पाहण्याचं काम करतात त्याचं ते इंद्रिय आहे ते कार्य करतं. श्वास आहे घेण्याचं काम करत असतं, कान आहे ऐकायचं काम करत असतं, गरज असो नसो ते इंद्रिय त्याचे काम करत असतात. तसं आपला आत्मा जे इंद्रिय आहे त्या आत्म्याचं, त्या इंद्रियाचं कार्य एकच आहे का त्या परमेश्वराला सतत आठवलं पाहिजे, सतत चिंतन केलं पाहिजे. पण ते एवढं सोपं नाही, कारण आपलं मन चंचल आहे. ते मन चंचल असताना आपल्याला ते कुठं कुठं घेऊन जातं, त्याला ती सवय लावावं लागेल आणि ती सवय लावावं लागून ती ऊर्ध्वगतीत असल्यामुळं ते चिंतन आपल्याला करावं लागेल. जेव्हा परमेश्वर आवडेल, परमेश्वर समजेल, परमेश्वर कळेल त्यावेळेस तोची व्हावा, तोची भेटावा अशी इच्छा होईल आणि मग मनात, हृदयात, आपल्या विचारात तो सतत असेल. अनंत सामायतेत अनेक न सामाय. जेव्हा परमेश्वर येईल आपल्या हृदयात खऱ्या अर्थाने अंतःकरणात, तेव्हा अनेक कोणत्याच गोष्टी आपल्या हृदयात येणार नाही, मनात येणार नाही, विचारात येणार नाही. आणि अनेक जर आपल्या गोष्टी असेल प्रापंचिक, अभिलाषा, स्वार्थपर, तर मात्र परमेश्वर येणार नाही. कारण अनंत तो अनंत की एकदा परमेश्वर आला की ते येत नाही आणि ते असेल तर परमेश्वर येत नाही. म्हणजे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. कोण्या ठिकाणी काही आश्चर्य जर पाहिलं, ऐकलं तर ते पाहायला जाऊ नये, ऐकायला जाऊ नये. म्हणजे अर्थात आज आपण या कलियुगामध्ये राहत असताना चमत्काराला नमस्कार करणारे लोक काही कमी नाही. अन्य राहटीचं आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात, तर तीच लोन आपल्याकडे बी पसरलेलं आहे. की हे ज्या आश्चर्य वगैरे ज्या गोष्टी आहेत परमेश्वर स्पष्ट सांगतात की असं जर कुठं
ऐकायला भेटलं, पाहायला भेटलं तिथं जाऊ नये, कारण ती दैवराटी नाही आहे. आणि कुणी परमार्गातलाच आश्चर्य झालं, हे झालं, ते झालं, या स्थानावरती मग अशी अशी घटना घडली आणि तिथं काहीतरी परमेश्वराचं वास आहे, परमेश्वर येऊन गेले, तर या ज्या साऱ्या गोष्टी आहे, या साऱ्या भ्रामक गोष्टी आहे. या विकल्पजनित क्रियापासून, विकल्पजनित सांगण्यापासून, ऐकण्यापासून आपण बाजूला राहिलं पाहिजे. तिथं देव म्हणतात थांबू पण नका आणि ऐकू पण नका आणि ते पाहू पण नका. आपला मार्ग वाट सोडू नये म्हटले. विघ्न संकट आल्याचं आमचं नाम तुम्ही आठवलं पाहिजे. तुमच्या मनात विघ्न येईल, संकट येईल, अडीअडचण येईल, मन संभ्रमावस्थेत जाईल, काय करावं निर्णय घेण्याची क्षमता राहणार नाही. आणि संभ्रमावस्थेत निर्माण झाल्यानंतर मात्र फक्त आणि फक्त आम्हाला आठवा, आमचं चिंतन करावं, आम्ही नक्की तुम्हाला सहाय्य करू, असं परमेश्वर आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला एक आधार देत आहे, एक धीर देत आहे, एक समज आणि जाणीव करून देत आहे आणि खूप मोठं तत्त्व आपल्याला सांगत आहे. म्हणून आपण नामावरती जे आपल्याला नाम भेटले ते कोणा आयऱ्यागायऱ्याचं नाम नाही, ते देवतेचं नाम नाही, ते अनंत ब्रह्मांडांचं नाव, एक सर्व शक्तियुक्त जो परब्रह्म परमेश्वर आहे त्याचं नाम आहे. इतर लोकांना परमेश्वर काय, ही एक वस्तू काय हेच माहीत नाही. कोणालाही ते परमेश्वर समजतात, जीवाला समजतात, गुरुला समजतात, देवतेला समजतात, कशालाही समजतात. परंतु आपल्याला जे जसं आहे तसं जाणीव करून जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थाचं जसं आहे तसं कार्यकारण स्वरूप लक्षात आणून देऊन जाणीव करून बोध दिलेला आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला कळाला, समजला आणि त्या परमेश्वराने त्या परमेश्वराचं नाम आपल्यापर्यंत पोचवलं. ते नाम आपल्याला सर्व काही देणारं आहे आणि म्हणून त्या नामावरती, समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण चाललो पाहिजे. ते नाम ज्याच्याकडे आहे त्यांनी मात्र कोणत्याही कशाचाही आधार न ठेवता फक्त आणि फक्त आपल्याला नामाचा आधार आणि त्या नामाच्या आधारेच परमेश्वर प्राप्त होणार आहे. परमेश्वर स्पष्ट, ती ब्रह्मवाणी आहे, ते स्पष्ट सांगतात, ती वाया जाणार नाही. म्हणून आचार्यांनीही ते मनामध्ये, हृदयामध्ये, अंतकरणामध्ये ते रुजवलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. अशा प्रकारे सर्वांनी पंचकृष्ण मंत्राचं निरूपण केलेलं आहे. भट्टवासांनी ते घेतलं, घोकलं, चिंतन केलं आणि मग आचार्य परमेश्वराला आता खऱ्या अर्थाने अनुसरले असं आपण समजतोय. परंतु आचार्यांच्या जीवनामध्ये जसं आपल्या आचार्य जीव आहे, आपणही जीव आहे, अनादि अविद्ययुक्त मतित्रय आपल्यामध्ये आहे तसे आचार्यांमध्ये आहे. एवढ्या अधिकाराचे आचार्य परमेश्वराकडून ज्ञानबोध, दोन दोन अवताराचं त्यांना सन्निधान आणि असं असताना त्यांच्या मनामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी येतात त्यातून ते किती मोठ्या अनिष्टाला पडू शकतात आणि मग परमेश्वर स्वतः त्यांना कसं सहाय्य करतात हे आपण बघणार आहोत. भट्टोबासांनी विचारलं, परमार्गाला यायला अनुसरणात तयार असलेल्या पुरुषाला कोण सहाय्य करतं? कारण आचार्यांना आता स्वतःचं नाही पडलेलं आहे, बाकीचे जीव आहे त्यांची तळमळ आहे आणि देव आचार्य आपल्यासाठीच ते विचारतात. आता हे जे आचार्यांनी एकाच वेळेस ते विचारलेलं नाही आहे, कारण त्या लीळा वेगळ्या ठिकाणी झालेल्या जरी असल्या तरी बऱ्याचशा खडकुलीच्याच लीळा आहे आणि आचार्यांनी ते विचारलं असल्यामुळे या साऱ्या एकत्र घेतलेल्या आहे आणि आपल्यालाही ती धर्माची, तत्त्वज्ञानाची, आचाराविचाराची लिंक लागून आपण ते समजून घेतो आहे. देव स्पष्ट सांगतात, संयोग योग साह्ये ये तिन्ही माया करी. म्हणजे परमेश्वराने एक शक्ती परमेश्वराच्या शक्ती आहे त्या फक्त आणि फक्त परमेश्वर या जीवाच्या हितासाठी, उद्धारणासाठी, भल्यासाठी वापरतात. संयोग म्हणजे कोणाचा चांगल्याचा संयोग, ज्ञाता विरक्ताचा संयोग, जे बी योग्य आहे शास्त्राचा संयोग आणून देणं, वियोग जो अयोग्य जीव आहे, अयोग्य ठिकाण आहे याचा वियोग आणून देणं आणि सहाय्यता जी करणं, संयोग योग साह्य जी आहे ही सहाय्यता करणं परमेश्वर म्हणतात आमच्या प्रवृत्तीनं माया करत असते. त्यासाठी आपण मात्र धर्मावरती, आचारावरती, विचारावरती, तत्त्वसिद्धांतावरती आणि समर्थवादाची निष्ठा ठेवून आपण जर चाललो तर नक्कीच आपल्यासाठी परमेश्वराने अनंत शक्तियुक्त जो परमेश्वर आहे त्या वापरण्यासाठी त्यांना आदेश दिलेला आहे. अप्रत्यक्षरित्या परमेश्वर ज्या देवता आहे, ज्या सामर्थ्य आहे ते परमेश्वराने या जीवाच्या उद्धरण करण्यासाठीच वापरलेलं आहे, ते आपल्यासाठीच आहे. अनुषंगिक मात्र जे बोध नाही आहे, मग ही सृष्टी आहे, ही समाजव्यवस्था आहे, ही सिस्टम आहे, चालवायचं काम, ही ड्युटी दिलेली आहे. परंतु सर्वात जास्त जीव उद्धारण्यासाठीच परमेश्वर या शक्ती वापरतात आणि एवढ्या अनंत शक्ती आपल्या साह्यासाठी परमेश्वराने उभ्या केलेल्या आहे आणि त्या परमेश्वराचं नाम जर आपल्याकडं आहे, त्या नामावर निष्ठा, समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर आपण परमेश्वराचं भक्ती आणि चिंतन मनन जर केलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.